नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिकेचे निकाल धक्कादायक आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित निकाल आले, म्हणजे भाजपची सत्ता येते, परंतु भाजप महायुतीला टक्कर देणारे ठाकरे बंधू, या दोन ठाकरे बंधूमधला एकाची फजिती झाली. राज ठाकरेंचा गेम झाला का? आणि या निवडणुकीत राज ठाकरेंना फक्त 6 जागा मिळाल्या. चक्के पे छक्का, फक्त 6 जागा. हे कसं शक्य आहे? म्हणजे राज ठाकरेंचे विरोधक सुद्धा विचार करतायत की राज ठाकरेंनी एवढ्या जागा कमी कशा काय. म्हणजे उद्धव ठाकरेंनी 165 जागा लढवल्या होत्या. 165. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 165 जागा लढवल्या होत्या. त्यांना 65 जागा मिळाल्या. 65. राज ठाकरे यांच्या मनसेने 53 जागा लढवल्या होत्या. 53. त्यांना फक्त 6 जागा मिळाल्या. राज ठाकरेंना किमान 20-25 जागा मिळतील अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती की 20-25 जागा राज ठाकरेंना मिळतील, पण मिळायला पाहिजेत. म्हणजे भाजपवाल्यांची तीच अपेक्षा होती की राज ठाकरे चांगले जागा घेतील, किमान 50 जागा, म्हणजे निम्म्या जागा तर घेतीलच. 53 लढले तर किमान 25 जागा घ्यायलाच पाहिजेत. राज ठाकरेंनी जागा वाटपाच्या चर्चेमध्ये त्याच जागा घेतल्या असतील ज्या निवडून येऊ शकतात, की निवडून न येणाऱ्या जागा राज ठाकरेंनी घेतल्या आहेत असं काही झालं आहे का? तशी शक्यता नाही आहे. जिथे निवडून येऊ शकतात अशाच जागा राज ठाकरेंनी घेतल्या असतील. मग हे फक्त जिंकण्याचं प्रकरण फक्त 6 जागांवर का थांबलं आहे? एक लक्षात घ्या की 2 भाऊ एकत्र येणार, एकत्र राहण्यासाठी आम्ही एकत्र आलोय वगैरे उद्धव ठाकरे सुरुवातीपासून सांगत होते. परंतु राज ठाकरे निर्विकार होते. ते लगेच असं त्याचा चेहरा असा रिॲक्शन देण्यासारखा नव्हता. शेवटपर्यंत त्यांची रिॲक्शन नव्हती. म्हणजे उद्धव ठाकरे जितके उत्साही होते की युती होते तेवढे उत्साही, म्हणजे त्यांचा उत्साह राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसला नाही. तरी युती झाली. जागा वाटपाच्या चर्चेत चांगलीच चर्चा झाली असेल. ही जागा पाहिजे, ती जागा पाहिजे. त्या वाटाघाटीमध्ये शेवटी मिळाल्या 53 जागा राज ठाकरेंना मिळाल्या. तर राज ठाकरेंना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत हे सारेच कबूल करतात. म्हणजे राज ठाकरे म्हणाले की बाबा अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहेच, पण खचून जाणाऱ्यातले आम्ही नाही असं राज ठाकरे म्हणतात. प्रतिक्रिया दिली त्यांनी की आम्ही खचून जाणाऱ्यातले नाही आहोत. ही निवडणूक सोपी नव्हती. अचाट धनशक्ती आणि सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती असा हा सामना झाला, पण आपल्या कार्यकर्त्यांनी चांगली झुंज दिली असं राज ठाकरे म्हणतात. म्हणजे राज ठाकरे यांनी स्वतः काही आता सध्या काही नाराजी व्यक्त केलेली नाही. म्हणजे जे झालं आहे, जो निकाल लागला आहे त्या निकालावर म्हणजे भावाला जास्त जागा मिळाल्या म्हणून राज ठाकरे दुःखी नाही. त्यांनी बोलून दुःख व्यक्तही केलेलं नाही. परंतु तरी 6 जागा का
म्हणजे गेल्या निवडणुकीत 2017च्या राज ठाकरेच्या मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या, 7. तेव्हा तर भाऊ सोबत नव्हता, तरी 7 जागा, 7. आता भाऊ सोबत आहे. एक जागा कमी झाली. ही जागा कमी का झाली? म्हणजे उद्धव ठाकरेंची जी काही मतं असतील ती ट्रान्सफर झाली नाहीत का राज ठाकरेंना? म्हणजे यांची मतं तिकडे ट्रान्सफर झाली नाहीत का? ट्रान्सफर होत आहे याची काळजी घेतली गेली नाही का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. पण असं दिसतं आहे की जागा घटल्या आहेत. घटल्या म्हणजे एकदम जागा खूपच घटल्या आहेत. मग कोणी गेम केला? राज ठाकरेंचा गेम कोणी केला? म्हणजे राज ठाकरेंचा गेम होणार याबद्दल भाजपवाले निश्चिंत होते. राज ठाकरे तिकडे जाऊन फसले असं मला वाटते. देवेंद्र फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया मागेच दिली आहे की राज ठाकरे तिकडे जाऊन फसले. अनेकांचं म्हणजे भाजपमधल्या अनेकांचं तसं मत होतं की तिकडे त्यांनी जायला नको. उद्धव ठाकरे दिसायला दिसतात साधे, पण ते प्रचंड खोलपर्यंत आहेत. मी त्यांना तुम्ही शोध घ्यायला जाल तर म्हणजे अनेक शरद पवार बेरीज केल्यानंतर मग एखादा उद्धव ठाकरे तयार होतो असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे एका उद्धव ठाकरेमध्ये अनेक शरद पवार आहेत. मग तसं काही झालं आहे का की भावाला मतं ट्रान्सफर होऊ द्यायची नाहीत असं काही? तर ते स्पष्टच दिसतं आहे की म्हणजे इकडे मतं ट्रान्सफर झालेली दिसत नाहीत. ट्रान्सफर झाली असती तर राज ठाकरे 6 जागावर कसे थांबले असते? फक्त उद्धवनाथ पसंती का मिळाली? इकडून म्हणजे मनसेने मतं दिली आहेत उद्धव ठाकरेंना, ते दिसतं आहे. पण एकदम 65 जागा म्हणजे उद्धव संपलेले नाहीत हे असंच हा निकाल सांगतोय. म्हणजे भाजपवाले बंबम करतायत परंतु उद्धव संपलेले नाहीत हेच या निकालातून दिसतं आहे. उलट उद्धव ठाकरेंची लढण्याची ताकद आता वाढणार आहे. कारण आता भाजप नेत्यांना डिवचलं आहे. सत्ता हिसकावून घेतली आहे 25 वर्षाची. त्यामुळे ते दुप्पट खुन्नस नाही एकदम सभागृहात दिसतील तिथे, महापालिका सभागृहात. त्यामुळे भाजपला काम करू दिलं जाईल असं आता राज ठाकरे सध्या शांत आहेत. काही त्यांनी तोड उघडलेलं नाही. कदाचित अभ्यास करत असतील निकालाचा. पण आतापासून अनेक लोकांनी बोलणं सुरू केलं आहे की हे 2 भाऊ फार दिवस एकत्र राहणार नाहीत. या 2 भावांची जी युती आहे, ठाकरे बंधूंची युती, ही फार टिकणार नाही. योग्य वेळी तुम्ही 2 भाऊ वेगळे झालेले तुम्हाला दिसतील असं आतापासून बोलायला सुरुवात झाली लोकांची. आता शेवटी राजकारण आहे आणि सत्तेसाठी माणूस राजकारण करतो. सत्ताच मिळणार नसेल हे भाऊ एकत्र राहतील कशाला? हाही प्रश्नच आहे. पण तुम्हाला काय वाटते, राज ठाकरेंचा गेम झाला का? कॉमेंट करा. नमस्कार.